नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, कसे आहात? आता नक्कीच तुम्ही आनंदात असणार आहेत, कारण बहुप्रतीक्षित अशी शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर झालेली आहे। आणि मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास 6 महिन्यापासून तुम्हाला सांगतोय की अहो हे निवडणुकीचं वर्ष आहे, या वर्षी परीक्षा होणार म्हणजे होणार। कारण शासन बुद्धिवान अशा लीड धारकांना सोडून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार नाही। कारण याच्या अगोदर आपले जे काही जुने विद्यार्थी आहेत ते कोर्टात गेले होते आणि कोर्टाने बांधवांनो त्यांच्यावरती ताशेरे ओढल्यानंतर तिने ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं की ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आम्ही काय घेऊ, टीईटी परीक्षा घेऊ आणि तुमची काय म्हणू आपण त्याला टेट परीक्षा ही आम्ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेऊ। तर फक्त काय झालं, सप्टेंबर मध्ये जाहिरात आली। मी म्हणतही होतो तुम्हाला की कमीत कमी जाहिरात येणार, तर जाहिरात आली आणि आता बांधवांनो जशी तुमची जाहिरात कोणती आलेली आहे टीईटीची आली, तशीच डिसेंबरला तुमची टेटची सुद्धा जाहिरात येईल। म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची आता आली, शिक्षक भरतीची सुद्धा जाहिरात येणार आहे। त्यामुळे झोपेतनं जागे व्हा आणि हे जागे करण्याचं काम गेले 6 महिन्यापासून मी तुम्हाला करतो। कारण का याच्या अगोदर जवळपास आम्ही 2013 पासून 1,500 विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे बांधवांनो, यश मिळवून दिलेलं आहे। कारण आज आम्ही शिकवत नाही, 2013 पासून शिकवतो। त्याकरता ह्या आताची जी काही परीक्षा अनाऊन्स झालेली आहे, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1, पेपर 2 आणि विज्ञानचा पेपर 3, अशा तिन्ही पेपरची बांधवांनो ही काय आहे, आता बॅच आम्ही सुरू केलेली आहे। तर या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बांधवांनो ही बॅच 2,500 रुपयामध्ये आहे आणि 2,500 रुपयामध्ये अनुभवी शिक्षक वृंद असणारे, दररोज लाईव्ह असणारे आणि मागचे जेवढे आमच्या बॅचेस आहेत, मागच्या 6 महिन्यात 2-3 बॅचेस आम्ही घेतल्या, त्या बॅचेसचे अगोदरच आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ देणार। याचा फायदा काय होणार आहे की तुम्हाला जे प्रकरण हवं आहे तुम्ही ते प्रकरण व्हिडिओ बघायचा आणि लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचे डाऊट काय करायचे आम्हाला विचारायचे। त्यानंतर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स आहे आणि ही एकमेव अशी बॅच आहे की या बॅचमध्ये पीडीएफ बरोबर आम्ही तुम्हाला बांधवांनो प्रत्यक्ष हे जे काही बुक दिसतं तुम्हाला, माझं बालमानसशास्त्राचं, शिंदे सरांचं मराठीचं, शिंदे सरांचं इंग्रजीचं आणि माझे मित्र वशे सरांचं मॅथ्सचं, हे 4 बुक म्हणजे बांधवांनो तुमचा काय आहे तारणहार आहे। 2 महिन्यामध्ये जर तुम्हाला हे संपादन करायचं असेल तर ह्या पुस्तकांशिवाय आणि ह्या बॅच शिवाय तुम्हाला पर्याय नाही। तुम्ही इतकं सोपंही समजू नका आणि इतकं हे अवघड पण नाहीये। पण जर अनुभवी शिक्षक असेल, मागचा 10-15 वर्षाचा जर अनुभव असेल ना बांधवांनो, 2 महिने हे परफेक्ट टायमिंग घ्या। हे कमी पण नाही जास्त नाही, पण थोडा हलगर्जीपणा केला तर मग कार्यक्रम होणार म्हणजे होणार। कारण यूपीएससी आणि एमपीएससीच्या धर्तीवरती परीक्षा असते। जसं तुम्ही यूपीएससीला सिरियस घेता तसं ह्या परीक्षेला घेत नाही आणि आता तर 2च महिने। त्यामुळे मी जे काही सांगतो ते कान टवकाळून ऐका आणि पटलं तर बांधवांनो नक्कीच मला या नंबरवरती कॉल करा। तर आता 2,500 रुपये ह्या सगळ्या पुस्तकाला बांधवांनो आज मार्केटमध्ये लागते। तुम्ही वाटलं कुठल्याही दुकानाचा 500-600 रुपये प्रत्येक पुस्तकाची किंमत आहे। मधल्या काळात आम्ही तुम्हाला बांधवांनो काय करायचो, 50% डिस्काउंट मध्ये ती द्यायचो। पण मला आणखीन थोडी क्यू आली, कारण मी इतर प्लॅटफॉर्मवरती बघितलंय तर काही जणांनी फी 2.5 होती तर 5 केली, काहींनी पार लगे 3.5 होती तर 1.5 केली। तर बांधवांनो तसं नसतं। कारण काय असतं म्हणजे का, जे ऍक्च्युअल शिक्षकाला जे श्रम घ्यावे लागते त्याचा जर मोबदला मिळाला नाही ना का शिक्षक नंतर शिकवत नसतो। त्यामुळे बांधवांनो मी माझी फी 2.5 अगोदरही होती ना आताही 2.5च ठेवली, फक्त माझ्याकडून तुम्हाला। कारण माझ्याकडे सर्वात जास्त माता माऊली असतात, भगिनी असतात, गृहिणी असतात आणि जे एकदम खचलेले आहेत, ज्यांना माहिती आहे की आता आपलं काही खरं नाही, अशा कुटुंबातील मुलांसाठी बांधून हे 2,500ची पुस्तकं मी तुम्हाला फ्री देत आहे। तुम्ही मार्केटमध्ये गेले, शिंदे सरांचे पुस्तकं मागा, तुम्ही वशे सरचे मागा किंवा माझे मागा, आमचे सगळे पुस्तकं बांधून हे 500 रुपये किमतीचे पुस्तकं आहे। 400-400 पानं प्रत्येक पुस्तकाचे आहे। त्यामुळे ह्या 2,500 रुपयाच्या पुस्तकात तुम्हाला बॅच पण भेटती आणि बांधवांनो पुस्तकं पण भेटते। हे फक्त कुणासाठी, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलासाठी। कारण इथं कोणी आमदाराचा मुलगा, कोणी खासदाराचा मुलगा, कोणी मंत्र्याचा मुलगा शिक्षक होत नाही। इथं सर्वसामान्य शेतकऱ्याचे लेकरच बांधवांनो काय होतात, शिक्षक होतात। त्यामुळे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आता अनेक लोक तुमच्यावरती काय करतील, भडीमार करतील, चककणाऱ्या चमकणाऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवतील, पण तुम्ही आवर्जून
ज्या लोकांचा रिझल्ट आहे, जे जुने लोक आहे आणि जे स्वतः काय आहे लेखक आहेत, अशा लोकांकडे काय करा, बॅच लावा. हे माझं 2013चं पुस्तक आहे. आता मार्केटमध्ये यावर्षी बरेच लेखक समोर आले आहे, पण जो अनुभव ज्या माणसाला 13 पासूनचा आहे बांधवांनो, तो माणूस काय आहे तुम्हाला सहज त्याने काय करेल, परीक्षा समोर घेऊन जाईल. हे ह्या वर्षीचं म्हणजे जानेवारीमध्ये मी हे पुस्तक काय केलं होतं, प्रकाशित केलं होतं. हे ह्या वर्षीचं पुस्तक आहे. स्वतः शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मी हे प्रकाशित केलेलं आहे पुस्तक. हे आपलं शिंदे सरांचं इंग्रजीचं पुस्तक आहे. अगोदरचे शिंदे सरांचे पुस्तक जे आहे हे अपडेट केलेलं पुस्तक आहे. खास करून बांधवांनो, जे नवीन जे काही TCS किंवा IBPS पॅटर्न नवीन जो आलेला आहे त्या धर्तीवरती हे पुस्तक आहे. त्यानंतर हे मराठीचं सुद्धा सरचं तसंच त्या पद्धतीनं पुस्तक आहे. आणि हे तुम्हाला मॅथ्सचं, कारण ह्या पुस्तकाशिवाय तुम्हाला यश मिळू शकत नाही. हे ह्या बॅचमध्येच तुम्हाला काय केले जातील, पुस्तकं फ्री दिले जातील आणि पोस्टाचा चार्ज सुद्धा आम्ही तुमच्याकडून घेणार नाही. तुम्हाला घरपोच ते काय होणार आहे, फ्री स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या, कारण हे लिमिटेड आहे, जास्त दिवस नाही बांधवांनो. फक्त 15 सप्टेंबर पर्यंतच. आज आहे 11 तारीख, 15 सप्टेंबरच तुम्हाला हे ऑफर असणार आहे. यामुळे आवर्जून लक्षात ठेवा. आता पुढं सांगायचं म्हणजे का बरं सुराशे सरांकडे क्लास लावायचा, तर सुराशे सर आज नाही शिकवतात. सुराशे सर 2013 पासून शिकवतात. हे परीक्षा परिषदेचे आयुक्त आहे दिलीप सरचं बुद्धे. मी 2013ला यांना भेटून बांधवांनो, यांच्याशी चर्चा करून बांधवांनो काय करायचो, आम्ही ऑफलाईन मुलांना शिकवायचो. एका बॅचला कमीत कमी 300, 400 मुलं असायचे. एका नंतर ज्यावेळेस अशीच अनाऊन्स झाली तर अक्षरशः 700 मुलं आम्ही नाट्यगृहात बसून बांधून 2013ला शिकवलेलं आहे. त्यामुळे आमच्या पाठीमागे जबरदस्त मोठा काय आहे, या परीक्षेचा अनुभव आहे. आणि नादच करायचा नाही, मानसशास्त्राचा तर नादच करायचा नाही. आपल्या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जाऊच शकत नाही. त्यानंतर बांधवांनो 2017ला सुद्धा अशीच परीक्षा अनाऊन्स झाली होती. त्यावेळेस सुद्धा सुखदेव ढेरे सरांना मी भेटलो. त्यांचं आम्ही व्याख्यान आयोजित केलं नाट्यगृहात आणि त्यांच्याद्वारे अभियोग्यता परीक्षेचं मार्गदर्शन आम्ही स्वतः घेऊन विद्यार्थ्यांना सुद्धा ती परीक्षा समजून सांगितली. आणि आता जे 2022ला शिक्षक भरती झाली त्यावेळेस मी पुस्तक प्रकाशित केलं तर स्वतः शिक्षण मंत्र्याच्या हस्ते. म्हणजे असं काही नाहीये जसे इतर युट्यूबर्स असतात. ही तपश्चर्या 2000 कधीपासून सुरू आहे बांधवांनो, 13 पासून. म्हणजे त्याच्या अगोदर मी 2008 ते 2013 या काळात छत्रपती संभाजीनगर TV सेंटरला क्लासेस चालवायचे. तर त्यामुळं तुमच्या क्षेत्रात तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकलेल्या आहेत त्या कॉलेजचा मी प्राध्यापक राहिलेलो शिक्षक आहे. त्यामुळं आवर्जून क्लास लावताना योग्य व्यक्तीकडे लावा की जेणेकरून ते तुम्हाला सहज या रस्त्याने हाताला बोटाला धरून तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील. याकरता लावायचा की हा माणूस जे परीक्षा तुमची कंडक्ट करतात, तुमच्या सर्टिफिकेटवर ज्याची सही असते त्या लोकांच्या सोबतीला राहून त्यांच्याकडून अधिकृत मार्गदर्शन घेऊन आम्ही तुम्हाला काय करत असतो, शिकवत असतो. तर नंतर आणखीन एक दुसरा अनुभव म्हणजे आज तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये PSI ST असू द्या, राज्यसेवा असू द्या, सरळ सेवा असू द्या आणि खास करून आपले TET आणि शिक्षक भरती असू द्या, महाराष्ट्रामध्ये हे 3 नावं खूप गाजलेले आहेत गेल्या मागच्या 15 वर्षापासून. त्यात आदरणीय शिंदे सर असतील, वशे सर असेल, स्वतः मी असेल. तर आमचे हे 5 पुस्तकं आहे पहा मार्केटमध्ये. तर बांधवांनो जवळपास याची जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 2500 रुपये बांधवांनो याची काय आहे फीस आहे. तर हे 2500ची पुस्तकं आम्ही तुम्हाला ह्या बॅचमध्ये काय करतो देतो आणि हेच तुमच्या यशाचं इथं गमक असणार आहे. कारण बॅच लावल्यानंतर परत तुमचे वडील, तुमचे मिस्टर तुम्हाला पुस्तकं घ्यायला पैसे देतीलच का ही लई मोठी शंका आहे. आणि माझं पूर्ण मी अनुभवानुसार सांगतो की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याच TETचा अभ्यास करणाऱ्या पोरांनी ना मराठीचं वेगळं पुस्तक घेतलं, ना इंग्रजीचं घेतलं, ना मानसशास्त्राचं घेतलं, ना गणिताचं घेतलं, ना इतिहास भूगोलचे घेतले. सगळे पोरं काय करते, एक ठोकळा घ्यायचे, एक पुस्तक विकत आणायचे आणि त्याची तयारी करायला लागायची. त्यामुळे अपयश येत होतं. योग्य मार्गदर्शनाबरोबर योग्य संदर्भ ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर यश हमखास मिळणार. आणि आता वेळ कमी आहे, तुम्ही किती तास मोबाईलवर पाहणार आहे. कारण आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला जे येत नाही तो तुम्ही व्हिडिओ बघायचं, तेच लाईव्ह लेक्चर करायचं. एरवी तुम्ही बांधून पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करायचा.
योग्य मार्गदर्शन आणि योग्य संदर्भ ग्रंथ जर तुम्हाला मिळाले तर यश हमखास मिळणार. आणि एवढं करून जर यश नाही मिळालं ना, मग मला कॉल करायचा, सर मी तुम्हाला 2,500 रुपये दिले होते, हे पुस्तकही तुमचे मला नको आणि बॅचही नको, मी घेतली होती तेव्हा, आणि अपयश आलं त्याचा 100% जबाबदार मी राहणार. आलं का लक्षात? कारण मी असं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असं खोटं बोलत नसतो. मला कॉन्फिडन्स आहे, जर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि हे पुस्तकं जर तुमच्याकडे असतील तर या पुस्तकाच्या बाहेर काही जात नाही. कारण इथं 150 मार्कापैकी तुम्हाला 90च पासला लागतात. आणि आज सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळेच कॅटेगरीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला 83 मार्क पासला लागणार बांधवांना. किती मार्क? 83. त्यामुळे फॉर्म भरताना EWSचा आवर्जून फॉर्म भरा. पहिला मानसशास्त्र, दुसरी प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा इंग्रजी, याद्वारेच जा. उगा हिंदी करू नका, हिंदी भाषिकांसाठी असतं. हिंदी ही बांधवनो मराठीपेक्षा हार्ड भाषा आहे, त्यामुळं तुम्ही त्या भानगडीत पडू नका. आणि इंग्रजी कंपल्सरी असल्यामुळं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ह्याच भाषा निवडायच्या आहे. आणि हे बाप लोकांचे हे काय बांधवनो पुस्तक आहे, त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. दुसरी एक गोष्ट आहे पहा, की सध्या टेटसाठी TET ॲडव्हान्स गणित विचारलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये पहा, बँकिंग क्षेत्रामध्ये एक नाव खूप गाजलेलं आहे मागच्या 10-5 वर्षात, ते म्हणजे संकल्प एज्युकेशन. ह्या संकल्प एज्युकेशन मध्ये माझे मित्र शरद जाधव सर नाही का मॅथ्स शिकवतात आणि हजारो आतापर्यंत त्यांनी बँकर्स काय केलेले आहे, घडवलेले. म्हणून मी त्यांना आग्रह केला की सर, येणाऱ्या शिक्षक भरती असेल किंवा येणाऱ्या TET साठी तुम्ही माझ्याकडे काय करा, मॅथ्स शिकवा. तर सरांना जबरदस्त हा अनुभव आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा. तर हे आपले शरद जाधव सर तुम्हाला मॅथला शिकवायला असणार आहे, त्यामुळं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यामुळं इतरत्र क्लास लावण्यापेक्षा ज्या लोकांकडे आधीचे रिझल्ट आहे, गेल्या 10-15 वर्षापासून जे लोक काय करतात या क्षेत्रात काम करतात. आता कसं आहे, दररोजच मी यूट्यूबवर लाईव्हला येणं, दररोजच तुम्हाला एंटरटेन करणं मला ते आवडत नसतं. काय आहे माहिती का, ज्याला तहान लागली का त्याला बांधवून पाणी पास जायला गेलं ना आनंद येत असतो. उगाच दररोज यायचं, पांचट बोलायचं, हसायचं, तुम्ही खालून काहीतरी कमेंट करणार, यापेक्षा ज्याला जो गरजवंत आहे त्याला जर आपण काय दिलं ना, तो आवडीने काय करत असतो, तो ऐकत असतो. ज्याला भूकच लागलेली नाही त्याला तुम्ही किती पाची पकवानं खायला द्या, तो काय म्हणणार आहे, नाही नाही याच्यात चांगलंच नव्हतं, नाही वांगलंच नाही, आमकच नाही. आता काय आहे, आता तुम्हाला गरज आहे. म्हणून नक्कीच आता दररोज संध्याकाळी रात्री 9 ते 10 या वेळेत मी तुम्हाला लाईव्ह येणार आहे. हे विजय सुराशे यूट्यूब चॅनल आहे. मागच्या 3-4 महिन्यापासूनच मी यूट्यूब चॅनल माझं सुरू केलं. तर जवळपास तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने 12,000 नवीन दमाचे शिक्षक त्यावर काय झालेले जॉईन झालेले आहेत. तर नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही अधूनमधून प्रेरणा देण्यासाठी, अभ्यास कसा करायचा ते करण्यासाठी येणार आहे. पण ज्यांना ज्यांना माझं म्हणणं पडतं त्यांनी सगळ्यांनी काय बांधून ही बॅच काय करायची आहे, जॉईन करायची. 2,500 रुपयाच्या पुस्तकात तुम्हाला बॅचही भेटते आणि तुम्हाला पुस्तकही भेटते. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. या तुम्हाला जर कुठल्या विषयाचा काय अभ्यासक्रम आहे, त्याची तयारी कशी करायची, काय करायची, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. या चॅनलवर जाऊन हे चॅनलही सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही दाबा आणि इतर सर्व माहिती तुम्ही घ्या. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान सगळ्या विषयाचं तुम्हाला रितसर बांधून दिलेलं आहे. हे आमचे नुकते आता जी 22 मध्ये परीक्षा झाली, आता जवळपास मागच्या 3 महिन्यापूर्वी जो रिझल्ट लागला होता आपल्या अभियोग्यतेचा, त्यामध्ये हे आमचे मागचे जुने काय आहे विद्यार्थी आहे. तर जसे हे घडले, जसे आज यांचे फोटो आम्ही इथे लावले, तुमचाही फोटो इथं आम्ही लवकरच बांधून लावू. कारण आता हे निवडणुकीचं साल आहे. जसं आता TETची परीक्षा जाहीर झाली असे टेटची पण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे का, तुम्ही TET पास होणं. मी अजून बोंबलून सांगत होतो मार्च पासून की अरे मी शिक्षण मंत्री असेल, मंत्रालयातले काही अधिकारी असेल, परिषदेचे आयुक्त असेल, यांच्या संपर्कात असतो. तर ते कसं आहे, आता नेहमी आपण आपलं ढोलकी नसते पिटवत, परंतु जे लोक तुमचं GR काढतात तिथपर्यंत आमची पोहोच आहे. पण ते मुलांना कधी कधी काय येत असतं मध्ये काय विश्वास पटत नसतो आणि मी थोडं यूट्यूबला कमी लाईव्ह येतो, त्यामुळं थोडंसं काय तुम्ही हलगर्जीपणा केला. नाही तर बांधवांनो, आतापर्यंत आपल्याकडे 1,500 मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे. खूप छान पद्धतीने मुलं अभ्यास करताय. तर आता ही शेवटची बॅच आहे. या शेवटच्या बॅचमध्ये तुम्ही आवर्जून जॉईन होऊन काय करा, तुमचा फायदा करून घ्या. कारण काय बांधवांनो, सिलेबस हा राज्यसेवेपेक्षाही हार्ड आहे. कारण इथं मानसशास्त्र तुम्हाला वाटायला सोपं वाटतं, ते इतकं सोपं नाही.
18 मार्क सुद्धा चांगल्या चांगल्या पोराला पडत नाही. पण मी तुम्हाला हमी देतो बांधवांनो की माझ्या मानसशास्त्र विषयात तुम्हाला 18 जरी पडले तर 18 पंचे 90 होत असते, पण मी तुम्हाला 25 मार्क पाडून देणार, 25 प्लस. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला 25 प्लस सहज पडतात, इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला 20 प्लस सहज पडतात बांधवांनो. आणि तुम्ही जर छान पद्धतीनं हे पुस्तक आणि आमच्या शरद जाधव सरांचं लेक्चर ऐकलं तर किती सामान्य मुलगा किंवा एखादी ताई असेल 20 प्लस मार्क पाडायलाच पाहिजे. आणि परिसर अभ्यासमध्ये सुद्धा तुम्हाला 20 प्लस मार्क सहज पडतील. फक्त फुगीरपणा करू नका, हा माझा ऐका. आपलं जे बालभारतीचं पुस्तक आहे, शालेय पाठ्यपुस्तक बालभारती, शालेय पाठ्यपुस्तक हेच वापरा, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. पण काट्य काय करते, PSI STI चं पुस्तक घेणार, पोरं कुठं कोणता तरी ठोकळाच घेणार आणि ते वाचणार म्हणून वाटोळ करून घेणार. तुमची परीक्षा तुमच्या GR मध्ये सांगितलेलं आहे संदर्भ ग्रंथ म्हणून 3री ते 12वी पर्यंतचे पुस्तक. पण पहिल्या पेपरसाठी 8वी पर्यंतच वाचा. 8वी पर्यंतचं 1ली ते 5वी पर्यंत परिसर अभ्यास त्या विषयाला नाव असतं. परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2. तर थोडं ॲडव्हान्स म्हणून तुम्ही 6वी 7वी 8वीचे 3 पुस्तकं जरी आणखीन ॲड केले तर परफेक्ट तुमची काय होती, परिसर अभ्यासची तयारी होते. परिसर अभ्यासाचा अभ्यास कसा करावा हे यूट्यूबवर मी सविस्तर सांगितलेले आहे, तुम्ही जाऊन ते त्या ठिकाणी बघू शकता. तर पुढे जर आपण बघितलं ह्या सगळ्या विषयात 18 जरी पडले तरी 90 होतात. पण जर मी माझ्या पद्धतीने जर तुम्ही गेले तर 90 पेक्षा जास्त मार्क पडू शकतात. इथं 25 आणि 25 50, 50 आणि 70, 70 आणि हे तुमचे 20, 90, 90 आणि 20 110. 110 मार्कापर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे म्हणजे पाहिजे. जर तुम्हाला TET 110 इकडे पडले रे पडले, तिकडं मग तुम्हाला 140 पेक्षा जास्त मार्क पडणार. कुठं, टेटला. इथं आताच्या इतका इमानदारीने अभ्यास करा. मराठीचा, मानसशास्त्राचा, इंग्रजीचा, गणिताचा, परिसर अभ्यासाचा. परिसर अभ्यासामध्ये 3 विषय असतात, विज्ञान, तुमचं इतिहास आणि नंतर भूगोल. असे 3 विषय एकत्रित केले परिसर अभ्यासाची तयारी होते. हे झालं पहिल्या पेपरचं. यानंतर बांधवांनो असं तुमचा दुसरा पेपर असतो जशाच्या तसा. तो म्हणजे हा कला शाखा. फक्त याची काठिण्य पातळी मात्र थोडीशी काय असते, हार्ड असते. एवढं मात्र तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. पहिला पेपरची काठिण्य पातळी सोपी असते, सेकंड पेपरची हार्ड असते. इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं सुद्धा शालेय पाठ्यपुस्तक वापरायचे. इयत्ता 3री ते कितवी पर्यंत, 10वी पर्यंत. 3री ते कितवी पर्यंत, 10वी पर्यंत पाठ्यपुस्तक वापरायचे. बाकीचे हे आपले पुस्तक जशाच्या तसे. इथं सुद्धा तुम्हाला बांधून 110 मार्क पडायला पाहिजे म्हणजे पाहिजेच, काही शंकाच नाही. हो, 2 महिन्यामध्ये. इथं सुद्धा तुम्हाला बांधून हे जशाच तसं आहे. काठिण्य पातळी मागच्या सेकंड पेपर सारखीच आहे. फक्त तुम्हाला गणित आणि विज्ञान, गणिताची काठिण्य पातळी इथं थोडीशी काय झालेली असते, वाढलेली असते. त्यामुळे हिचं बांधून जरी आपण 10 मार्क कमी केले थोडेसे तर 100 मार्क पडायला काहीही हरकत नाही. आणि तुम्ही ऑलरेडीच BSc झालेले असल्यामुळे तुमचं गणित आणि विज्ञान बरंच असतं. आलं का लक्षामध्ये? त्यामुळं पास होणं नाही का बांधवांनो कठीण नाहीये. 2013, 14, 15, 16, 17 पर्यंत मार्केटमध्ये पुस्तकं एवढे चांगले नव्हते. ऑफलाईन पद्धतीनं मुलं काय करायचे, तयारी करायचे. पण जवळपास बांधवांनो कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईनची क्रांती झाली ना, आता तुम्हाला सोपं आहे. कारण जे येत नाही ना ते तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. तसं होतं का ते 17ला, 16ला, 14ला, 15ला? नाही ना, पर्याय नव्हता. आमच्या समोर मुलं असायचे, एखादा मुलं गैरहजर राहिला त्याला काय कळत होतं, काय शिकवलं, म्हणजे त्याला पुस्तकाशिवाय पर्याय नव्हता. आता पुस्तकासोबत ऑनलाईन क्लास आहे. एखादं गणित कळत नाही, इंग्रजी कळत नाही, मानसशास्त्र कळत नाही, ते चॅप्टर जाऊन तुम्ही 2दा 3दा बघितले तर कळतं. आणि आता 2 महिने राहिले म्हणल्यावर तुम्हाला ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आधीच जर तुमच्याकडे रेकॉर्डेड सगळा सिलेबस असेल, तुम्हाला हवं ते प्रकरण हवं तितक्या वेळा पाहून तुम्हाला विषय काय करता येतो, पक्का करता येतो. दुसरं एक गोष्ट की अनुभवी शिक्षकाचा फायदा काय असतो माहिती का, की तुम्हाला त्याचे स्तर कळतो. ज्ञानात्मकपणा आधारित पहिल्या पेपरला 15 क्वेश्चन असतात, तर सेकंड पेपरला 5च असतात. आकलनावरती 10 असतात, इकडे 15 असतात. इकडे उपयोजनावरती 5 असतात, इकडे 10 असतात. मग असं जर आपण हे बघितलं तर सेकंड पेपर थोडा हार्ड आहे. तुम्हाला चांगली तयारी त्याची करावी लागते. याच्यावर तुम्हाला ते लक्षात येतं. मग कुठल्या प्रकरणाला, कुठल्या घटकाला तुम्ही जोर द्यायचा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग मला सर ते कसं माहिती पाहिजे? मग त्यासाठी शिक्षक काय लागतो माहिती का? हुशार लागतो. शिक्षक हुशार लागतो. शिक्षक जर हुशार असेल तर तो मागच्या प्रश्नपत्रिकेचा पूर्ण चिकित्सक अभ्यास करून बांधून तुम्हाला तो सांगतो. जसं मी 2021 पासून हे मुलाला सांगत आलेलो आहे की
मानसशास्त्राची योग या टॉपिक वरती बांधून 13 प्रश्न विचारले गेलेले आहे. मग तुम्ही याच्यावर भर द्या ना. बाल मानसशास्त्र जरी विषयाला आपल्या नाव असलं पण खऱ्या अर्थाने फक्त 5च क्वेश्चन या बाल मानसशास्त्राच्या संदर्भात आले. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राचे 4 आले. अध्यापन अध्ययन प्रक्रिया अत्यंत महत्वाचे 14 क्वेश्चन आले. इथं बांधून तुमचे 14 आले. आणि हे बांधून अनुवंश, परिस्थिती, संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा, कल्पना, विचार, स्मरण, विस्मरण, अवधान आणि अभिरुची बांधून याला प्रत्येक वेळेस एक 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 आहे प्रश्न. अलग लक्षामध्ये. तर हे जर तुम्ही चॅप्टर केले म्हणजे आपल्याला महत्वाचा चॅप्टर इकडे कोणता आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. म्हणजे ह्या 11 पैकी हे 3 चॅप्टर अत्यंत महत्वाचे. हे जर तुम्हाला व्यवस्थित भेटले आणि हे आपल्या पुस्तकात इतक्या छान पद्धतीने वेगवेगळ्या डायग्राम मध्ये, वेगवेगळ्या तक्त्यामध्ये शास्त्रज्ञाच्या फोटो सहित दिलेले, नाव जर लक्षात राहत नसेल तर व्यक्तीचा फोटो पाहिल्यावर माणसाला कळतं त्याचं काय वैशिष्ट्य आहे. तर इतक्या छान पद्धतीने असं आपलातून मांडलेलं आहे. आज नाही ह्या वर्षी आपण लेखक 2013लाच होतो. त्यामुळं आपण कुणाकडे अभ्यास करतोय, कुणाचं मार्गदर्शन आहे याच्यावर सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो. अलग लक्षामध्ये. चला पुढे पहा बांधवांनो. पुढे जर आपण गेलो तर तुमच्या लक्षात येईल की प्रेरणा, धारणा यावर सुद्धा एक एक क्वेश्चन आहे. पण बुद्धिमत्तावरती बांधवणं अत्यंत महत्वाचं आहे. हे 4थं चॅप्टर आहे की 16 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बालकाची वाढ आणि विकास हे अत्यंत 5वं चॅप्टर अत्यंत महत्वाचं आहे. विशिष्ट लक्ष गटातील बालक महत्वाचं आहे. त्यानंतर तुमची अध्यापन पद्धती महत्वाची आहे. प्रतिमाने महत्वाचे, तुमचं शैक्षणिक मूल्यमापन महत्वाचं आहे आणि शालेय आंतरक्रिया सुद्धा महत्वाचं आहे. जर आपण बघितलं 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि तिकडचे 3 असे बांधून 10 चॅप्टर, 23 पैकी 10 चॅप्टरवर जर तुम्ही फोकस केलं, आणि मी म्हणतो 10 दिवस लय झाले याचा अभ्यासाला, पण सोबत काय पाहिजे, सुराज सरचं मार्गदर्शन आणि सुराज सरचं पुस्तक. याच्या बाहेर जर का तुमचे क्वेश्चन गेले आणि याच्यातून जर का 25 मार्काचं उतरलं नाही तर मला फोन करायचा, दादा तो पुस्तकं धर आणि तुम्ही बॅचे लोक मला माझी पुस्तकं पैसे वापस दे. ही तुम्हाला गॅरंटी महाराष्ट्रात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कोणीच देणार नाही. कारण मला अनुभव आहे गेला 12 वर्षाचा. याच्या बाहेर जात नाही. याला म्हणतात संविधान तक्ता. घटक, उपघटक, शाखा, उपशाखा यांचं एकत्रित पद्धतीने, सूत्र पद्धतीने मांडलेलं तक्ता म्हणजे संविधान तक्ता. या संविधान तक्त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. पुढे पहा. आता हे झालं मानसशास्त्राचं. असं गुरुजी तुमच्या इंग्रजीचं करून ठेवले. महाराष्ट्रात अनेक मुलांना सेकंड पेपर असेल, समजा गणित नसेल तर त्याचा अवघड विषय जर कुठला असतो तर गणित असतो. याच्या बाहेर प्रकरण जात नाही. इथं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन व्यवस्थित जर असेल त्यासाठी व्यवस्थित वाचावं लागतं. मी तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप काय करणार बांधवांनो, लहान मुलासारखं जसं 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिपच्या मुलाला जसं शिकवतात त्याच पद्धतीनं मी तुम्हाला काय करणार, याला शिकवणार. पहा. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारले, 1-1 2-2 मार्काला. आर्टिकल सुद्धा विचारलं जातं. टाइप ऑफ सेंटेन्स अत्यंत महत्वाचं चॅप्टर आहे. इकडे तुमचं व्हॉइस, डायरेक्ट स्पीच सुद्धा दरवर्षी 1-1 मार्काला विचारलं जातं. हे जर चॅप्टर तुम्हाला माहिती असेल तर इथं डोकं लावा ना. अलग लक्षात. अँटोनिम्स, सिनोनिम्स म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द सुद्धा जास्त परीक्षेत विचारले जातात. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा जास्त विचारले जातात. मग जर ह्या गोष्टीवर जास्त भर देत असेल तर मग दुसरा अभ्यास कसा करायचा. ते म्हणतात ना, पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. कौशल्यवान आणि अभ्यासू व्यक्तीकडे जर शिकले तर कमी श्रमात जास्त मार्क पडू शकतात. अशीच 1,500 पोरं होत नसते. आलं लक्षामध्ये. तपश्चर्या आहे. आणि मी तुम्हाला फक्त या TET आणि शिक्षक भरतीच्या संदर्भातच दिसत, एरवी मी दिसत नसतो. मीही तुमच्यासारखाच बांधवलो D.Ed, B.Ed, M.Ed केलेला विद्यार्थी आहे. 2013 TET पास झाल्यावर शाळेवरती रुजू झालेला मी शिक्षक आहे. पण मला तुम्हाला शिकवायला आवडतं. हा माझा एक काय आहे, एक महत्त्वाचा भाग आहे. कारण इतर MPSC किंवा पोलीस भरती तलाठ्याला शिकवल्यापेक्षा शिक्षकाला शिकवलं का बांधवून अप्रत्यक्ष आपण महाराष्ट्राला, भारताला शिकवल्याचा अनुभव असतो. कारण ज्यावेळेस मुलगा शाळेत जातो तर तो फोन करतो, सर मी आज माझा पहिला दिवस आहे आणि मी आज शाळेत शिकवतोय. म्हणजे अप्रत्यक्ष त्या मुलाच्या पाठीमागे ते 500 मुलं आमचे काय असतात बांधवांनो, अप्रत्यक्ष विद्यार्थीच असतात. त्यामुळं आमचा संदेश तुमच्या माध्यमातून आम्ही इतर समाजापर्यंत पाठवत असतो. त्यामुळे शिक्षकाचा शिक्षक
हे जगातलं सगळ्यात मोठं काय पद आहे. आलं का लक्षात. आमदार झाल्यावरही जो आनंद भेटणार नाही तो आनंद बांधवांनो शिक्षकाचा शिक्षक झाल्यावर भेटत असतो. त्यामुळे हा सगळा कुटणा तुमच्यासाठी चाललेला आहे, अभ्यास करून चाललेला आहे. तुम्हाला हे महाराष्ट्रात कोणत्याच युट्यूबवर दिसणार नाही असा चार्ट, कुठंच दिसणार नाही. तर हे असंच बांधवांनो पुढचे चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचा तुम्ही वापर करून पहा. आता एरर नावाचं सेंटेन्स एरर, वर्ड एरर नावाचं चॅप्टर असतं. त्यानंतर इथं 10 मार्काला करेक्ट वर्ड सुद्धा नावाचं चॅप्टर आहे. आता हे जर तुम्हाला प्रकरण नव्याने कळले, हे सगळे वर्ड बुलेटिन मधले यायचे बरं का. इडियम, फ्रेजेस, क्रेज, ॲनिमल, यंग वन ॲनिमल, हे नवीन चॅप्टर आलेले आहे पहा. हे शक्यतो तुम्हाला आता दिसणार नाही. हे IBPS पॅटर्ननुसारच चॅप्टर आहे. त्यामुळं आवर्जून आपल्या शिंदे सरांच्या या इंग्रजीच्या पुस्तकाच्या बाहेर हे चॅप्टर जात नाही, म्हणजे जात नाही, त्याच्या बाहेर काहीच जाणार नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, व्यवस्थितरित्या घाबरू नका. आता बरेच जण घाबरलेले सर काय करावा काय करावा काय करावा, असंच मराठीच आहे. सेम टू सेम पहा, शब्दाच्या जातीला किती महत्व आहे. 26 क्वेश्चन, प्रत्येक चॅप्टरला एक 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 2-2 1 1 2-2 1 1 2-2. त्यानंतर पुढे सुद्धा आपण जर बघितलं समानार्थी विरुद्धार्थी 15 मार्क आहे. इथं साहित्य वेगवेगळे साहित्यिक म्हणजे कवी असेल, लेखक असेल, त्यांचं नाव, टोपण नाव, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, ग्रंथ संपदा, या सगळ्या टॉपिकवरती सर्वात जास्त चॅप्टर आहे. त्यामुळे तुम्हाला ते कळलं पाहिजे की कशावरती भर द्यायचा. इकडं कोण जातच नव्हतं साहित्याकडे जास्त. आलं लक्षात. आता उगाच 2-4 जर साहित्यिक विचारलं, जे जर सोडलं तर माहित नाही, आपण 5-50 साहित्यिक पाठ करावं लागतील, तेव्हा बांधवनो यामध्ये तुम्हाला मार्क चांगले पडतील. असंच तुमचं सिलेबस कोणता आहे, पेपर 2चा. आता म्हणता पेपर 2चा काऊन दिला, कारण पेपर 2चा जर चांगला अभ्यास केला तर पेपर 1चा पेपर सोपा जातो. कारण पेपर 1ची काठिण्य पातळी ही लो असते. आलं लक्षात. त्यामुळं हेच ते चॅप्टर आहे. संख्या ज्ञान असेल, अंकगणित, श्रेणी असेल, विभाज्य, कसोट्या, लासावी, मासावी, व्यावहारिक अपूर्णांक, म्हणजे तुमचं जे काही शालेय लेवलचं बांधवनो 5वी ते 8वी पर्यंतचं जे काही गणित आहे ते या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ काय केलेलं आहे, विचारलेलं आहे, दिलेलं आहे. त्यामुळं 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप याचाही जर तुम्ही व्यवस्थित जर वापर केला तर तुम्हाला 30 पैकी 25 मार्क याच्यातही पडू शकते. फक्त तुमचे बेसिक नॉलेज चांगलं पाहिजे. भूमितीवर सुद्धा 4-5 असे 7-8 टॉपिक आहेत, त्यावरती सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हे सगळं केल्यामुळं बांधवांनो हे या ठिकाणी काय आहे माहिती का, आमचे 1,500 विद्यार्थी 2013 पासून लागलेले आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं, हम भीड़ में दौड़ना ही नहीं जीतना भी सिखाते हैं. जीतने के लिए हमें पढ़ाई करनी पड़ती है पहिले. आम्ही जर अभ्यास केला तर मुलाचं अभ्यास काय होतो, सोपा होतो. अलग लक्षामध्ये म्हणतात ना, जर आडातच नसेल तर पौड्यात कसं येणार आहे. त्या आडात म्हणजे खाली विहिरीतच पाणी नसेल तर बांधीत कसं येईल. त्यामुळे बांधवणं आधी शिकवणारा हुशार पाहिजे, तेव्हा आपोआप त्याची लेकरं हुशार होतात. तुम्हाला जर माझं हे सगळं म्हणणं पटलं असेल तर आवर्जून बांधवणं ह्या माझ्या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा. याच्यावरतीच काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पे करायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा. मी तुम्हाला एक लिंक देईल, ॲप देईल, त्या ॲपवरती तुम्ही जायचंय आणि बांधवांनो बॅच तुमची काय होती, स्टार्ट होऊन जाते. काहीच टेन्शन नाही. आता तुम्ही म्हणता परत की बॅचवरून आम्ही परचेस करू ना, मग ते 10% ॲपचा आणि जवळपास 9-2-18% GST कटतो. त्यामुळं आमचं ते नुकसान होण्यापेक्षा त्यात आम्ही पुस्तकं तुम्हाला फ्री देतोय. त्यामुळे डायरेक्ट माझ्या फोनपेवरती काय करायचं, फोनपे करायचा आणि बॅचला जॉईन व्हायचंय. आलं लक्षामध्ये. चला, तुम्हाला जर काही अडचण असेल तर ह्या YouTube चॅनलवरती जा, इथं बघा व्हिडिओ. तुमच्या सगळ्या शंकांचं काय होईल बांधवणं निरसन होईल. तुम्ही हा व्हिडिओ इतका वेळ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. इतरही तुमचे काही मित्रमैत्रिणी, तुमची मिळवणी, तुमचं मेवणा किंवा तुमची मैत्रीण मित्र असेल त्यांना ही लिंक पाठवा आणि सर्वसामान्य शेतकरी गोरगरिबाच्या मुलाचा फायदा होऊ द्या. 2,500 पुस्तकं आणि 2,500 पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही परीक्षेची बांधवणूक तयारी आम्ही करून घेत आहोत. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.